साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगो दशा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर तुका म्हणे आम्ही झाला निरूप लागून दीपाप पुण्य सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर लोकाभिरामं धीरं प्राचीनेत्रं भूषणातं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यम् वरं पुण्डरीकाय दातु महेन्द्र समागतकृष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो जगमन पाण्डुरङ्गा पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आवाज बरोबर कर. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दर्शने हरे ताप. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदी जगद्गुरु तुकोबरा देवीचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र. पाचवा वेद माझे तुकोबाराया
नामयाचा अवतार माझे तुकोबाराया. अनेक संतांनी त्यांचं वर्णन करावं. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा तुका. पण किती लहानपण माझ्या तुकोबारांकडे. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. एखाद्याचं फक्त पत्रिकेत नाव टाकू नका, येणार नाही तंबाखू चोळ्या दारात बसेल. पण माझं तुकोबारा म्हणतं देवा मुंगी आणि साखर यासारखं मला ठेवू. इतकं लहानपण. असे असणारे आपले तुकोबाराया. यांचा नामपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं फार गरजेचं असतं. ललित गावामध्ये माझं हे तिसरं कीर्तन आहे. आणि खरं सांगू हा सुखाचा मार्ग आहे. सुख ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अवश्य जाऊन बसा. कारण कबीरदास सांगतात की सुख में सब कोई सुमरण करे, दुख में ना करे कोई. सुख में सुमरण करे तो दुःख काय कबई. हा सुखाचा मार्ग आहे आणि अगदी प्रांजळ मार्ग आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं गरजेचं असतं. जागर श्री शक्तीचा उत्सव कीर्तनाचा. बघा महिला आता प्रत्येक ठिकाणी फर्स्ट आहे. 50% आरक्षण मिळालं म्हणून काय महिलेनी कीर्तन करू नये का? उगा सरपंच, नगरसेविका, ग्रामसेविका, असा महापौर असंच व्हावं का? म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य असा महिला कीर्तन महोत्सव सोहळा आपल्याकडे साजरा केलेला आहे. या ठिकाणी समस्त परमार्थप्रेमी भाविक जनतेस कळण्यात आनंद झालेलाच आहे. आणि आनंदच आपल्या जीवनात पाहिजे म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार आणि आनंद निर्भर डोलतो. आनंद आणि सुख आणि समाधान एकाच या अभंगामध्ये आहे. म्हणून माय बापो खरोखर तुम्हाला सांगते मार्गदर्शक असे असावेत. मौजे श्री क्षेत्रालय विविध गावामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे या भागातील महाराष्ट्र भूषण नामावंत आपले कीर्तनकार आपले बाबा हरिभक्ती पारायण रामकृष्ण दासजी महाराज लवितकर यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्ती पारायण सौभाग्यवती जयश्रीताई गावडे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह व त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायणे कुमारी अक्षराताई गायकवाड यांच्या आयोजनाच्या खाली हा सप्ताह चाललेला आहे. आणि अतिशय असा पहिलाच दिवस असल्यामुळे गर्दी नसली तर चालेल पण दर्दवान 2-4 असावी. कीर्तनाला गर्दी कुणाची असते तुम्हाला माहिती आहे, पण कीर्तनाला दर्दवान मंडळी असावी. कीर्तन हे कीर्तन असतं. कीर्तन चांगलं आणि होय अंग. जेव्हा आपण हरिरूप होऊन जाऊ ना त्याला कीर्तन म्हणतात. गोकुळामध्ये भगवंत आले, सगळ्या गवळणींना आनंद झाला. एक गवळण म्हणत होती चला बाई वृंदावणी रास क्रीडा पाहू. आणि म्हणून ती गवळण म्हणायची अगं त्या कल्पनेच्या सासू चालय वाईट जाचू एक. पण ती म्हणली असो ना जाचू, आपण निघायचं म्हणजे निघायचं. सर्व गर्व सांडून आपण हरिरूप होऊन जाऊ. म्हणजे इतका आनंद त्या गोकुळामध्ये आला होता. आणि आनंद ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत आहे माय बापू. ज्या ठिकाणी तुमचा भाव शुद्ध आहे त्या ठिकाणीच देव आहे. म्हणून आजचा अभंग तुकोबारायांचा सदा नाम घोष करू हरी कथा. सदा म्हणजे सतत नामस्मरण करायचं आणि हरी कथा करायच्या. नाही तर कीर्तन संपलं का घेतलं आपलं. हिने असं केलं त्यांनी तसं केलं, हिने असं केलं तिने तसं केलं. अनंत वाचाळ बरळती बरळ ते कैसा गोपाळ पावे हरी. अरे भगवंत आपल्याला पाहायचं असेल तर तुकोबाराय काय म्हणले, आपल्याला जर भगवंत पाहायचं असेल तर या डोळ्यांनी आपल्याला त्याला पाहिलं पाहिजे की नाही. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख. Thank you.
काही ज्ञानेंद्रियांना कामं दिली बरं का. तुम्हाला हीच कामं केली पाहिजेत. डोळ्याने त्या भगवंताला तुम्ही पाहिलं पाहिजे, कानाने तुम्ही त्याचं कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आहे की नाही? बरोबर ना? आणि आपल्या मुखाने अपवित्र वाणी आली नाही पाहिजे माय बाप हो. आतापर्यंत आपण भरपूर अपवित्र वाणी केली, पण तुकोबराय म्हणतात अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्यावनी मुका बराच मी, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करून ठेव देवा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्यावनी आंधळा बराच मी. तुका म्हणे माझा अवघ्यांचा कंटाळा. या अवघे काय नीट पाहतात का? यांना काय दिसतं? काही पाहत. अरे पहा ना तुम्ही त्या भगवंताला बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. जीवे भावे ज्यांनी केला त्याला देव भेटणार म्हणजे भेटणार. आपल्याला देव भेटला? भेटेल. संत आले घरा, पुढचा दरवाजा बंद करा. जयश्री ताई, संत आले घरा, पुढचा दरवाजा बंद करा. तुकाराम महाराज म्हणायचे संत आले घरा तोची दिवाळी दसरा. कारण संत भेट इतकी अवघडे. तुकोबराय म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकामेका. आणि सगळ्यांच्या दारामध्ये तुकाराम महाराज स्वतः अनुभव घेऊन आनंद झाला. सगळ्याच्या दारात हाका मारून सांगत होते. हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. अरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला? वाळ्या कोळी महात्यारी, वाळ्या कोळी महात्यारी, वाळ्या कोळी महात्यारी, वाळ्या कोळी महात्यारी. नामे तरला तो निर्धारी, नामे तरला तो निर्धारी. घेता 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 नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाये, पर्वत जळती पापाये. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला? अरे उलटा मंत्र दिला होता. मरा 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 मरा. राम झाला. राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. इतकी ताकद त्या नामामध्ये. पण महाराज म्हणले ते नाम घेताना अनेकांचे काम नाही येथे. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा. माझ्या तुकोबाऱ्यांचा राज्यभार प्रत्येक गावागावामध्ये चालतो माय बाप हो. तो काय सामान्य राज्यभार आहे का? हा राज्यभार चालू करायच्या अगोदर पहिला तर संसाराची दानादून केली. संसाराला लात मारली, संसार सोडला. संसाराचं नाव जरी घेतलं तर तुकोबाऱ्यांना ताप येत होता. ताप. आपल्याला संसार म्हणलं की आय आय संसार. कधीच कीर्तन खपत न कधी जातोय घरला. हे कीर्तन काय केलं तर टीव्हीवर रोजच कीर्तन. तेव्हा लोक कटाळलेत कीर्तन. यांचं ऐकलं होतं. आता तर कालच आमचा बंद झाला. कालच आमचं 8-8 दिवसांनी कीर्तन दाखवत. येडीचं कीर्तन 8-8 दिवसात दाखवत. वेड व्हावं लागतं वेड. प्रभू रामचंद्राची शबरी वेडी झाली होती.
सारखी प्रभू रामचंद्राची शबरी वेडीहून त्या रामाला हाका मारत होती. राम रघु नंदना क्षमाकया कधी रे येतील आशमाकया कधी रे प्रेम भगवंतावर. जब मेरे राम जी का आवन होगा तब शबरी की कुटिया का पावन होगा. किती भक्ती. देवाने तिची उष्टी बोर खावी, फक्त नामस्मरणच करती. बाकी विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. भर लग्नामध्ये कुठली पोरगी देवासाठी पळून गेली का रामासाठी? जनाबाई अभंग लिहायची महाराज. जनी म्हणे देवा झाले मी सवा, जनी म्हणे देवा झाले मी सवा. निघाले केशवा घरात तुझ्या डोईचा पदर आला माझ्या घरी. डोईचा किती वेळा म्हणलं ना तरी कंटाळा येत नाही बरं का. जनाबाई होती, नामयाची दाशी होती. बाजारला निघाली तर साधनं घेऊन निघाली होती. हाती घेऊन खांद्यावरी विणा, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विणा. आता माझ्या मना कोण करी, माझ्या मना कोण करी. कारण ही साधनं आहेत आमची. साधनं आहेत आपली बरं काही. आपल्या ब्रह्मरसाच्या काड्याची साधनं आहे ती. लावून मृदुंग श्रुती टाळ घोष, लावून मृदुंग श्रुती टाळ घोष. आणि का पैकाम नाही येथे म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला. राज्यभार चाले ऐसा लावून मृदुंग श्रुती टाळ घोष. सेव ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरसाचा काढा घेतला की तेने पिढा वारली ब्रह्मरस गेली.
काढा. त्याने पिढा वारली, माणसाच्या मागे पिढा आहे बरं का, अजून बी पिढा चालूच आहे का आपल्या मागे, अजून दुसरा एक रोग आलाय. पण घाबरायचं नाही, घाबरला तो संपला. भाग्यवंत आहेत आपण, राजवंशाची पिल्ला आहेत आपण छान ज्ञानोबरांचे भ्रमर आहोत. आपण अवगुण सांडले तर सगुण रूपी रस्त्याला मार्गाला नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या माऊलीने त्या भ्रमराला, त्या भुंग्याला भ्रमर म्हणलं. भ्रमर किती ग माझं भ्रमर गोड आहे, कारण भ्रमर आहे ना भुंगा फक्त मकरंद सेवन करण्यासाठी जात असतो, है की नाही. गंध का हसतो पाकळे सारणी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताळी तुला साध घाली कुणी, तूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. कुठे शोधायला देवाला जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणले मी त्याला शोधायला गेलो, देव शोधण्यास गेलो, तेथे देवाची ओवणी ठेलो. आणि तुमच्या जीवनाला खरोखर आनंद, समाधान, सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे महाराज पहिल्याच्या सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखयाला सर्व अलंकार, सर्व सुखयाला सर्व अलंकार. चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सर्व सुखयाला सर्व अलंकार, सर्व सुखयाला सर्व अलंकार. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या चित्ताला जर समाधान प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तुकाराम महाराजांची अन्न दशा झाली होती. त्यावेळेला साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी यायचे की नाही, त्यांची परिस्थिती पाहण्यासाठी येत होते. आणि जर का देव आले घरी ना तर तुकाराम महाराज म्हणायचे माझ्या घरी पाहुणा आला. ऐकले का मंडळी, माझ्या घरी पाहुणा आला, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंबोला करा सावळ्याला, दुरल्या दिशीचा बहु आवडीचा भिवर थडीचा नारायण. असा भगवंत त्यांच्या घरी आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणायचे देवा तुम्ही माझ्या घरी आलात पण तुमच्यासाठी काही माझ्याकडे नाही उपचार करण्यासाठी. तुमच्यावर काय उपचार मी करू शकतो, काय करू उपकार. खोप मोडके झरझर घरी मोडक्या त्या बाजा. अरे आम्ही कीर्तनकार 2 अभंग आले ना, आम्हाला बसायला सोपा कम्मेड, काय आमची सोय. खरं सांगते महाराज मंडळी तुकाराम महाराजांची अवस्था अशी झाली होती. तुकाराम महाराजांची अन्न दशा झाली होती. आणि भगवंताला सगळं कळत असतं कोण कुणाच्या बद्दल काय. तुम्हाला असं वाटतं भगवंत इथे नाही,
मग ज्ञानोबऱ्यांचा अभंग खोटा ठरेल. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी आधी रे, हरी अंती रे, हरी जाणारे, हरी मानारे, बाप रखमा देवीवर राहणारे. अहो तुम्हाला माहिती आहे, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि ज्ञानोबारे असे बसले होते. ज्ञानोबाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जनाबाई बसली होती आणि कीर्तन असं रंगात आलं की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. पण जनाबाई बाकी म्हणायची जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढं कीर्तन रंगात आलं होतं माय बापो, एवढं रंगात. देवाचा पितांबर सुटेपर्यंत देव नाचत होता. तुम्ही विचार करा, इतर कुठल्या ठिकाणी तुम्ही सांगा पेपरात आलंय का देव नाचला वरातीमध्ये? देव नाचला कुठे? ओ देव नाचला ना. देव कुठे नाचला? एकदा काय झालं ऐका मंडळी. गोकुळातली राधा तिने रासक्रीडा ठेवल्या होत्या आणि रासक्रीडा ठेवल्याच्या नंतर मोठ्या आईला आमंत्रण केलं होतं. म्हणजे पार्वती मातेला मोठ्या आईला आमंत्रण केलं होतं. आईसाहेब तुम्ही यायचं बरं का? आईसाहेब म्हणाले हो मी नक्की येणार राधे तुमच्या गोकुळामध्ये. आणि मग भोलेनाथ आल्याच्या नंतर एवढी छान तयारी केली होती. कुठेतरी कार्यक्रम असेल, काय असेल, काला असेल, तसं मस्त जायचं बनून ठणून. राधा बनून ठणून जात होती की नाही? हो की नाही? एवढं तरी म्हणा ना. म्हणून तर भगवंत काय झाला होता, बोलून गेला होता तिला, राधे तुझा रंग पाहू मी, राधे तुझा रंग पाहू मी. हरिदंग झाला ग कृष्ण दंग झाला, वेणी फाणी करुणी चांगला, काजळ कुंकुलाली भांग, अंगामध्ये चोळी तंग, दावी हरिला गोरा रंग, दावी हरिला गोरा रंग. हरिदंग झाला ग कृष्ण दंग झाला. आता एवढ्या नटून थटून आईसाहेब बसल्या असनावर आणि भोलेनाथ आले भस्म विलेपित कांती. आणि तुम्हाला सांगते ते डमरू बिमरू हातामध्ये जटा अशा नुसते हे झालेल्या. म्हणला पार्वती तू कुठे निघाली? म्हणले आज काही बोलायचं नाही, मला आज गोकुळात जायचं म्हणजे जायचं. देवाने म्हणावं अगं तुझा हट्ट हा जरा कमी कर. एकदा असाच हट्ट केलास की मला माझ्या बापाच्या घरी जायचं आहे, तेव्हा तू गेल्यानंतर तुझा त्या ठिकाणी अपमान झाला आणि तुला चितेमध्ये उडी घ्यावी लागली आणि मला पुन्हा समाधीस्थ व्हावं लागलं. तुझ्यासाठी मला पुन्हा पर्वतराजाच्या पोटी तू जन्माला आला, तेव्हा मला पुन्हा तुझ्यासाठी समाधी उद्धार तुझ्या बरोबर राहावं लागलं. आता तू जाऊ नको. जाणार म्हणजे जाणार, आज मी जाणार म्हणजे जाणार. मग देव म्हणले मग मी पण येणार. कधी कधी नवरा बाईला एकटीला पाठवत नाही, जास्त जीव असल्यावर. मी पण येणार. ती म्हणली या बा तिथे आहे ना सगळं बायांचं काम आहे, तुमचं अजिबात काम नाही. मला जायचं म्हणजे जायचं. भगवंताने म्हणावं तुला मी पाठवणारच नाही, मला सुद्धा यायचं. अहो तिकडे सगळ्या बायांना बोलवले, तुम्ही नका येऊ. अगं मग मला पण एक साडी दे ना. भगवंताने साडी प्रेरण केली भोलेनाथाने. बघितला की नाही फोटो त्यांचा कधी? नाही पाहिलंय ना. भगवंताने साडी घातली, म्हणले चला चला. कुठे? साडी घातल्यानंतर माझ्यासारखे चाला. हळूहळू असं एकदम चला. कुठे? चालायला लावलं. आता चल. नाही बांगड्या भरा, अंगठ्या घाला, जोडे घाला, पैंजण घाला, मंगळसूत्र घाला, दाग दागिने घाला, कुंकू हळद न सगळ्या जटा बांधल्या. एवढा मोठा आंबाडा, 20-25 गजरे लागले तेव्हा तो आंबाडा दाखवून गेला. त्याच्यावर चुंबळेसारखी वेणी महिला मंडळ. आणि भगवंत इतके सुंदर दिसायला लागले. तुम्हाला सांगते निघाले, विमान उडालं
आणि द्रौपदीने हळूच त्या आरशामधून पाहिलं. म्हणले एक काम करा ना, जरा विमान खाली उतरवा. म्हणले का? तुम्ही काय आज दिसताय सुंदर हो. मी जरा डोळ्यातलं काजळ घेते आणि तुम्हाला तीट लावते. आता भोल्याना त्याला तीट लावले दिसणार आहे का? तरी आपलं लावलं. समज समज. पुढे गेल्यानंतर भगवंताने विचारलं, अगं पार्वती, तुला जर का विचारलं ही एवढी मोठी बाई कोण, मग सांगशील काय? एवढी मोठी बाई कोण, मग तू सांगशील काय? म्हणले मी सांगेन, माझ्या आत्याची मुलगी. चला. भगवंत गेलेले आहेत. रास क्रीडा चालू झालेल्या आहेत. खेळ असा रंगलेला, खेळणारा रंगला आणि रावलच नाही भोलेनाथाला. ते ज्यांनी उडी हाणली आसनावरून, जे नाचायला लागलं, तुम्हाला सांगतो ते नृत्य असं करायला लागलं. असं करता 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 त्या चटा सुटल्या, ते वेण्या गजरा ते सगळं पडले. तेव्हा कळालं. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संता सगळी राहिला, वैकुंठ सोडून संता सगळी राहिला. सूर लागला नाही बघा भाऊ, सूर जर लागला नाही. या सुखा कारणे देव वेडावला, देव वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. 1 2 3 4 5 वर्ष नाही, 36 वर्ष नाथा घरी विठू माऊली अखंड भरते पाणी. देवांचाही देव करीतो भक्ताची चाकरी. 36 वर्ष श्रीखंड्या नावाने कावडीने पाणी भरलं माझ्या भगवंताने. एकनाथ महाराजांनी विचारावं, हे पोरा नाव काय रे तुझं? बाबा मला श्रीखंड्या म्हणते. नव्हे नव्हे सगळ्या संतांना शिस्त लावून दिली. चंदन उगाळून सगळ्यांच्या कपाळाला लावत होता. आणि आपले पंढरपुरावर आळंदीवरून गंधगोळी आणायची, लावाचा ठिकाणा करायचं म्हणून करायचं चाललंय परमार्थ. पण करा रे बापानो, साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्मच नाही. किती जगला त्याला महत्वच नसतं, पण कसा जगला त्याला अतिशय महत्व असतं. माय बापू, राजे छत्रपती शिवाजी महाराज किती जगले? 45 वर्ष. पण छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आमच्या महिलांच्या कपाळाला कुंकू आहे. बरं,
गळ्यात मंगळसूत्र आहे, हातामध्ये हिरव्यागार बांगड्या आहेत, दारामध्ये तुळस आहे आणि मंदिराला कळस आहे. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अरे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना काफर सुटतं काफर. जाणे भक्तीचा जिवाळा, जाणे भक्तीचा जिवाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवात तोची दैवात तोची दैवाचा पुतळा, तोची दैवात तोची दैवात तोची दैवाचा पुतळा. आणि किलो माझ्या मना, आणि गणारे माझ्या मना. मोठा पंडित सहारा, तुझा पंडित 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 होत पंडित होत पंडित होत पंडित होत पंडित होत पंडित आणि गणारे माझ्या मना, आणि गणारे माझ्या सज्जन हो, कीर्तन श्रवण करण्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. कीर्तन तुकोबारायांचं होतं. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्यांची अवस्था इतकी कठीण झाली होती. फुटकाच विणा. आता आमच्या हातामध्ये कीर्तन करताना किती सुंदर विणा, पण महाराजांच्या हातामध्ये फुटकाच विणा, त्याला 2 तारा आणि घाली येर जरा पंढरीच्या. दगडाचे टाळ देहाचा मृदंग, तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. 8 ठिकाणी फाटलेलं धोतर होतं मायबापांनो. खमिसाला ठिगळ लावले होते, फेटा मळलेला होता. ही अवस्था पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदारांना खुणावून म्हटलं, उद्या सकाळी आपल्याला भंडारा डोंगरावर नजराणा घेऊन यायचा आहे. उद्या सकाळी आपल्याला भंडाऱ्या डोंगरावर नजराणा घेऊन यायचा आहे. काय काय होतं त्या नजराण्यामध्ये? हिरे, माणिक, मोती, हत्ती, छत्री, घोडे, अनेक प्रकारचे वस्त्र आणि द्रव्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन आलेले आहेत. नजराणा घेऊन आलेत आणि तुकाराम महाराजांच्या समोर नम्रतेने म्हणतात, तुकोबा घ्या की एवढा नजराणा. काल तुमचं कीर्तन हो गावामध्ये श्रवण केलं, आम्हासनी फार वाईट वाटलं. एवढा नजराणा घ्या तुकोबा. तुकाराम महाराजांनी माय बाप हो नजराणाकडे नाही पाहिलं, पण तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून म्हणलं, शिवा तुम्ही आम्हासनी ओळखलं नाही वाटत. माझ्या वडिलांची निराळ देवा पांडुरंगाची चरण सेवा साधण्यासाठी घर दार प्रपंच बायका पोर संकल्प केला. ह्याची थोर भक्ती आवडते देवाणी
संकल्पावी माया संसाराची. आम्ही पुन्हा त्या माया जाळात जाणार नाही. आणलेल्या नजरांना परत घेऊन जा आणि नवे माझ्या मना. हरे तुमचं येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. आम्हाला नामामध्ये जे सुख आणि समाधान मिळालंय हे कशामध्ये नाही महाराज, दुसऱ्या चरणामध्ये. सर्व सुख आनंद निर्भर डुलत असो. आणि त्याला पाहिल्यापासून आमची अवस्थाच अशी झाली. असो ऐसा कोठे आठवाची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आम्ही काय खातो काय पितो आम्हाला काहीच कळत नाही, कुठे जातो काय करतो. अवस्थेचा प्रकार आहे बरं का. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, बैसले पुरुष कधी म्हणेल का मी बैसले, म्हणेल का तुम्ही कोणी याच्यातलं म्हणेल का बसले ग बाई बसले, म्हणेल का, म्हणेल का पुरुष कधी. पण असो ऐसा कोठे आठवची नाही. बसले म्हणले ते, बैसले शेजारी हाची नेमाता न फिरे माघारी. घरी गे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हाची नेमाता
फिरे माघारी. महाराज म्हणतात मला भय राहिली नाही, लाज राहिली नाही, शंका राहिली नाही. याच कारण काय? बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, हाची नेमाता न फिरे माघारी माघारी माघारी. आता आमचं नित्यनेम ज्याच्याकडे आहे की नाही माय बापो, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. पण हरिविना जन्म नरकची पैजान. यमाचा पाहुणा ज्ञानदेव पुसे, निवृत्तीशी चाड नि गगनाऊनी वाढना मारी. आपल्या गुरुला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी केली नाही. बरं ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो, सकळार्थ मती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधान. ज्ञान ज्या ठिकाणी ज्ञान लोपलं तिथे हितच राहिलं नाही. म्हणून तर ज्यांनी त्रास दिला त्यांनी काय लिहिलंय? लोपले ज्ञान जगी हित नेणते कोणी. आणि अवतार हो ज्याने पंढरपुराला आपली गुढी न्यावी, माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी. पांडुरंगी मन रंगले, मन मोहून गेलं होतं. बापू रखुमा देवीवर विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले हो, तुझी सेवा करीन मन भावे माझे मन गोविंद रंगले. आणि मन गोविंदाकडे रंगून गेलं. ज्ञानोबा त्याच्याकडे पाहत होते. त्यावेळेला मुक्ताबाई विचारत होती, दादा आपण पंढरपुराला आलो, मग झालं की दर्शन, चला आता. ते म्हणले नाही ग, मग कुणाकडे पाहतायसा अजून? रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ही स्थिती व्हायला लागते. तो आणि हा विठ्ठलमय होऊन जायला लागतो. पांडुरंग प्रेमाचा पुतळा, विठोबा सावळा, किती प्रेम विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा माझा
माझा मी देवाचा, हे जनाबाई आणि हे तुकोबाऱ्याच म्हटले. आम्ही ज्यांच्या घरी गेलो की ते हे आमचा मोठा मुलगा, ती त्याची मंडळी, याचं लगीन व्हायचंय आणि ही आमची मंडळी. पण देव माझा मी देवाचं कोण म्हटलं काय अजूनपर्यंत सांग कोणी म्हणूच शकत नाही. अरे ज्याने आपलं केले ना आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, एरती माईके दुःखाची जनती नाही अभियंती अवसान. ज्याने देवामध्ये आणि संतांमध्ये सुख पाहिले त्याला काही आवडत नाही की नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. वाय संगती सुख वाटे जीवा, वाय सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही आणि कमी देवा आणि कमी देवा काही अरे नाचे पुढे आपुले आपुले ज्यांनी संतांमध्ये सुख पाहिलं त्याला काही आवडत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आवड असली पाहिजे बरं का नाही का. आवड प्रल्हाद आवड मला ज्याची आवड पाहिजे. पण महाराज म्हणतात आवडीनं भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची. दाशी जनाबाई तुम्हा सर्वांना ज्ञात आहे 14 माणसाचं काम करत होती, पण देवाला दळण दळताना हाका मारत होती की नाही महिला मंडळ. माझ्या मागे तुम्ही म्हणा सुंदर माझे जाते ग फिरते कौत ओल्या जाऊ हे बाळ विठ्ठला ओल्या जाऊ हे बाळ विठ्ठला हे बाळ विठ्ठला आवाज दे ना पकवायला. शंकरराव महाराज अर्धा तास म्हणत होते वेड्या झाल्या वेड्या झाल्या वेड्या जनाबाई सारखं वेड. मला कसं असेल तुका म्हणे जसं असेल हा बस महाराज काय करायचं. आल्या आल्या पत्रावळी ते खायचं आणि जायचं काय. कोणी निंदो कोणी बंधो आमचं सोयीकाचं. त्या मीराबाईला कमी लोकवली, त्या जनाबाईला कमी लोकवली. ती म्हणली 1.5 खंडी दळण म्या 1.5 खंडी दळण दळलं, पण मला माहीतच नाही कसं दळलं. देव यायचा आणि दळून जायचा सगळं. म्हणजे बाई खोटं तरी किती होते खरं सांगा ना तुम्ही. रात्री भरामध्ये 1.5 खंडी दळण दळणार, पण जर त्याचा संघ असेल तर सगळं काय होऊ शकतं ना माई बाप. देव कामं करतो ना न सांगता कामं करतो. सखूबाईच्या बायकोचं बाळंत पण केलं. सखूबाईसाठी सखू झाला. जनाईच्या जात्यावर बसला. जनाईच्या जात्यावरी जाऊन या गाणी बाई म्हणे देवाचा हो म्हणे देवाचा काय वाढणारी विठ्ठला. गोंधळ्याच्या पाठीला गवळल्या, गोंधळ्याच्या पाठीला गवळल्या. भक्तावरी भावना पंढरीचा
भक्तावरी आलो दर्शन देवा आलो दर्शनाला सात वर्षाची जनाबाई 14 माणसाचं काम करत होती, पण भगवंत तिला प्रत्येक कामाला मदत करत होता. पण देवाला आळवत ते आळविता आळविता आईसी प्रेमाची होते. एक दिवस फक्त भाऊ नामस्मरण चुकलं, क्षणभर फक्त स्वतःला शिव्या दिल्या जनाबाईंनी. नष्ट पापी आणि हीन नाही केले तुझे ध्यान, नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा. रात्रंदिवस मदपाशी दळू कांडू लागलासी, क्षमा करी देवराया दाशी जणी लागे पर. नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा, दुःख वाटे माझ्या जीवा, दुःख वाटे माझ्या जीवा. नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा. जात्यावर बसली की काय म्हणायची, काय म्हणायची ती? जात्याच्या मुखी खाली ते मोत्याचे दार. जात्याच्या मुखी खाली ते मोत्याचे तिला कशाची काय कमी सांगा बघू. 6 महिने केसाला फणी नव्हती. किती महिने? 6 महिने केसाला फणी नसली. महिला म्हणजे काय होतं? पटकन बोलायचं काय? आपला सत्ता आहे महिलांचा. गुंता होतो गुंता. 6 महिने केस धुतले नाही तर काय होतं? ओवा. बरोबर. आणि मग ती जणी एवढं सगळं असं गलिच्छपणा होता, पण भगवंत तिच्या जवळ यायचे. तिला वेळच नसायचा. 14 माणसाचं काम करून वेडी पिशी झाली होती की नाही? अहो तिच्या अभंग आहेत. लिंबाई ती आऊबाई लेकी वेडी पिशी ती जणी नाम याची दामना मजाळा बापले हो.
माणसाचं काम करून केसाला फणी नाही. देवाने खरं सांगू ना, तिने हाका मारून मारून सांगितल्या, अग साजणी ए साजणी घाला गावेणी साजणी घाला गावेणी आता साजणी घाला गावेणी शांती उदक घाला पाणी षडविकाराचा मला काढोनी अग साजणी घाला गावेणी गजदंताची करुणी फणी गजदंताची करुणी फणी ऐसी विरहित घालावेणी साजणी घाला गावेणी. कोणी नाही तिला पुढे घेतलं, म्हणे नामयाची जणी लोळे संतांच्या चरणी, पण सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकळील ऐसे नव्हे. फक्त तू काय कर आवडे भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा ग, पती लक्ष्मीचा जाणत असे. जो आपल्याला आपली भक्ती जाणायला बसला ना, त्याच्यासाठी आपण हे करायचं. हे सगळं हसणार आहे. तुकाराम महाराज म्हणे अगं गवळणी, तुका म्हणे हसे जन नाही कान तरी ठाई, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. त्याला पाहिला होता तर ती गवळण किती वळून म्हणत होती, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदाला पाहिला पाहिला नंदाचा नंदाला पाहिला आपलं कुठे चाललंय असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीचा विदेही भोगू दशा, त्याला देहामध्ये पाहायला लागतो. त्यासाठी कुठे जायची गरज आहे का? कशासाठी देवा तुझ्या मंदिरात
त्यांना दोघींना बरं का. ऑरेंज कलरचं युनिफॉर्म आहे त्यांना आणि हिला 1 वर्ष झालं. आपल्या वडगाव लांडगामध्ये मला रामदास भाऊ लांडगे यांनी 5 गुंठे जागा भूदान केली. त्या ठिकाणी आम्ही शिक्षण संस्था खोलली. गावातल्या 7 मुली आणि ह्या 3 मुली अशा 10 मुलींना मी तिथे शिकवते. पण ह्या माझ्या जवळ असल्यामुळे त्यांना म्हणलं चला महिलांचा सप्ताह आहे आणि त्यांना अक्षताताईची खूप आवड म्हणे आम्हाला यायचंच आहे. म्हणून मग अक्षतासुद्धा माझ्या बरोबर येणार होती. पण काही दिवस असे गेले की मी एकही दिवस घरी नसायची. त्यावेळेला शांताराम दादाला विचारा तारीखसुद्धा अशी ॲडजस्टमेंट करायला लागायची. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी असते माझ्या नित्यांतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. खरंच आपल्या हृदयामध्ये भगवंताचं स्थान आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिनाम, देखवी ऐकवी एक नारायण. त्याचे भजन चुकू नका. आपलं इथे चाललं होतं असो ऐसा कोठे आठवायची नाही. देहीचं विदेही भोगुदशा. गवळण जर निघाली ना घागर घेऊन पाण्याला तर डोळ्याचं काजळ कपाळाला लावत होती, कपाळाचं कुंकू डोळ्यात भरत होती, पायातले पैंजण दंडात घालत होती आणि हळदीने मळवट भरून ती गवळण पाण्यानं निघत होती. तुकाराम महाराज म्हणतात अशी अवस्था होतच असते. महाराज 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात करू हरी कथा तेणे सदा चित्त समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. असोयसा कोठे आठवायची नाही. देहीच विदेही भोगुदशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपा पुण्यांगा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. विठोबा
चरणाताई तारीख खाली आहे का तारीख खाली असेल तर मी अवश्य लगेचच देते आणि मला ललित गावावर खूप प्रेम आहे. या ठिकाणी वैराग्याची मूर्ती गुरुवर्य आमचे रामकृष्ण बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा सगळ्यांचा आशीर्वाद मोठ्यांचा पाहिजे. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तेव्हा आपण विठ्ठल होतो. नामामुळे माझा विठ्ठल सापडला कधी तर गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विना अनुभव कैसा कळे तपविन दैवता दिल्या विना प्राप्त गुजेविन हे तर कोणा सांगे. ज्ञानदेव संघ दृष्टाताची मागतो साधूच्या संगती सर्वोपाय साधूच्या संगतीशिवाय मायबाप मी जाता जाता तुम्हाला सांगितलं कितीही संप्रदाय आले आणि जर किती त्यामध्ये किती कोणी गोंधळ घातला पण आजही सांगते उद्याही सांगेन मरेपर्यंत सांगेन वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगामध्ये देव होतो माणूस निवांत झालेली सेवा पांडुरंग परमात्माच्या चरणी गुरुवरांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल जय शक्तीचा पुस्तक कीर्तनाचा या ठिकाणी दादा श्रीशक्तीचा उत्सव कीर्तनाचा हा उत्सव प्रथमच या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी हा सप्ताह आयोजित केला होता परंतु या कोरोनाच्या महामारीमुळे तो या ठिकाणी स्थगित केला होता आणि दोन कार्यक्रम आणि तेच कीर्तनकार या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. रामकृष्ण महाराज नवेदकर यांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा उत्सव या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका जयश्रीताई गावंडे यांचं आपल्या ललित ग्रामस्थांतर्फे त्यांचं स्वागत करतो. तसेच ज्यांनी या कार्यक्रमासाठी खरोखरच मेहनत घेतली त्यांचे पती मच्छिंद्रनाथ गावंडे यांचंही ललित गावामध्ये स्वागत. तसेच या कीर्तनासाठी साथ देण्यासाठी आलेल्या भजनी मंडळ त्यामध्ये संत गोरखनाथ भजनी मंडळ गणेशगाव यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या ठिकाणी महिला मृदुंगापणी अश्विनीताई मस्तागर यांचंही नवीन गावामध्ये स्वागत. तसेच या जिल्ह्यातील नवीन महाराष्ट्रातील ज्या गायिका आहेत गानमुख्या नंदिनीताई चव्हाण तसेच हरिभक्त पराय सुमारी राणीताई देऊन नांदगाव
तसेच मंगलताई करतील आणि आज या ठिकाणी आलेले कितीताई ठेवले या सर्वांचं या नवीन गावामध्ये सर्वांचं स्वागत करतो. तसेच आळंदीतून आलेले हरिभक्त परायण भागवताचार्य आकाश महाराज यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तसेच सागर महाराज यांचंही नवीन ग्रामस्थांचं स्वागत करतो. तसेच या ठिकाणी या टाळा लावण्यासाठी बगळून आलेल्या साक्षीताई पळसकर, अस्मिताताई सांगळे, सत्यगाव येवला यांचंही नवीन ग्रामस्थांचं स्वागत करतो. जागर शक्तीचा सोहळा आनंदाचा आज आपल्या या महिला सप्ताहाचा प्रथम दिवस. पहिल्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्ती पारायण अश्विनीताई म्हात्रे यांनी अगदी वेळेत या ठिकाणी येऊन अगदी सुंदर अशी सेवा या ठिकाणी आपल्या या लभित या गावाला या ठिकाणी दिलेली आहे. प्रथमतः गावकऱ्यांच्या तर्फे प्रथमतः त्यांचे आभार या ठिकाणी आपण मानू. त्याचप्रमाणे हा नव्हे एकल्याचा खेळ म्हणून वेळ जमेला. कीर्तन हे एकट्याचं काम नाही. कीर्तन करायचं म्हटल्यानंतर साथ संगत ही अगदी महत्वाची. कीर्तनासाठी ज्यांची आपल्याला सुंदर अशी साथ संगत लाभली, महाराष्ट्रातील नामवंत गानकोकिळा हरिभक्ती पारायण नंदिनीताई चव्हाण, त्याही अगदी या ठिकाणी वेळेत आल्या. त्यांचे या ठिकाणी ललित ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी हार्दिक आभार. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत गानकोकिळा आपल्याच जवळचं इगतपुरीचं भूषण हरिभक्ती पारायण मंगलताई गतीर, त्याही अगदी या ठिकाणी वेळेत या ठिकाणी आल्या. त्यांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी साथ दिली. त्यांचे ललित ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत गान कोकिळा हरिभक्ती पारायण राणीताई दौंड, त्याही अगदी या ठिकाणी वेळेत आल्या. त्यांचंही ललित ग्रामस्थांच्या वतीनं अगदी या ठिकाणी मनापासून आभार. त्याचप्रमाणे गणेशगाववरून बालगोपाळ संत निवृत्तीनाथ महिला भजनी मंडळ, तेही अगदी दुपारी त्या ठिकाणी अगदी वेळेत आल्या. त्यांचंही या ललित ग्रामस्थांच्या वतीनं अगदी मनापासून आभार. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली, ताईंसोबत आलेले हरिभक्ती पारायण सागर महाराज आळंदीकर, त्यांचं या ठिकाणी ललित ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार. त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथमतः अगोदर पंचपदीची साथ दिली, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण हरिभक्ती पारायण हरिदास महाराज गतीर, त्यांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे महिला मृदंगाचार्य हरिभक्ती पारायण अश्विनीताई मतसागर, त्या 7ही दिवस या ठिकाणी आहेत. 7ही दिवस तुम्हाला आम्हाला त्या साथ देणार आहे. त्यांचंही ललित ग्रामस्थांच्या वतीनं अगदी मनापासून आभार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे हरिभक्ती पारायण आकाश महाराज सोनेकर आळंदीवरून ते या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे परमादरणीय हरिभक्ती पारायण आमचे छोटे बंधू हरिभक्ती पारायण रवींद्र महाराज रोकडे, तेही या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी आभार. त्यांच्यासोबत आलेले हरिभक्ती पारायण हनुमंत महाराज गतीर, त्यांचे या ठिकाणी आभार. काकांनी सुंदर अशी पेटीची साथ दिली, बाबा तुमचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे अश्विनीताई मतसागर यांचे वडील तेही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनीही या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचं या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं चित्रीकरण केलेलं आहे, साईलीला चॅनल वाले भाऊ अगदी वेळेत त्या ठिकाणी आला, त्यांचंही ललित ग्रामस्थांच्या वतीनं अगदी मनापासून आभार. त्याचप्रमाणे दुसरं चित्रीकरण ज्यांनी केलं युट्यूब चॅनल वाले दादा श्री भक्ती योग चॅनल, याही चॅनलवरती पुनर्प्रेक्षेपण हा कार्यक्रम पुन्हा दिसणार आहे, त्याही दादांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे तुम्ही लांबून कीर्तन रूपी सेवा श्रवण करण्याकरता या ठिकाणी हजर राहिलात. पहिला दिवस असतानाही असं वाटत नाही पहिला दिवस आहे, कारण तुमची उपस्थिती महत्वाची आहे. त्यामुळे सर्वात मोलाचं आभार तुमचं. त्याचप्रमाणे
ज्यांनी आज ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी घेतली. वैकुंठवासी हनुमंता शिवा लोहकर यांच्या स्मरणार्थ कीर्तन सेवा सौजन्य ज्यांच्याकडे होतं हरिभक्ती परायण सत्यभामा सुखदेव लोहकरे या लवीत गावचे सरपंच यांनी सुंदर ही त्यांची कीर्तनरूपी सेवा त्यांच्याकडे होती. त्यांचा ताईंच्या हस्ते या ठिकाणी छोटासा सत्कार होणार आहे. कृपया ताईंनी पटकन पुढे या.